आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क कडून देशातील उच्च शिक्षण संस्थांचं मानांकन जाहीर। आयआयटी मद्रासने पटकावला देशातील सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्था, तर आयआयटी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वादग्रस्त प्रसारण सेवा विधेयक मागे घेतलं। विधेयकाचा नवीन मसुदा तयार करण्यासाठी पुढील सल्लामसलती केल्या जातील, माहिती व प्रसारण मंत्रालयाची माहिती। 10वी-12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 21 फेब्रुवारीला 10वीची परीक्षा सुरू होईल, तर 12वीच्या परीक्षेला 11 फेब्रुवारीला सुरुवात होईल। पुण्याहून मुंबईला अवघ्या 55 मिनिटात पोहोचवणारी विमान सेवा बंद। प्रवासी संख्या नसल्याने एअर इंडियाकडून पुणे-मुंबईची सेवा बंद करून पुणे-बंगळुरूची सेवा सुरू। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर केली। भारतात जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर घसरला 5 वर्षातील निच्चांकी पातळीवर। ऑगस्ट महिन्यात आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली। सलग सुट्टीच्या वेळी कोकणात जाण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणी नवी मुंबई, पुण्यासह राज्यभर ईडीची छापेमारी। छापेमारीत ईडीकडून 1,20 लाखांची मालमत्ता जप्त। औद्योगिक उत्पादनात जूनमध्ये 4.2% वाढ। देशाच्या औद्योगिक उत्पादनाने सरलेल्या जूनमध्ये मागील 5 महिन्यातील सर्वात वाईट कामगिरी झाल्याची नोंद। एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात वाढ। कांदा 32 ते 38 रुपये प्रति किलोवर। आवक कमी झाल्याने कांदा महागला।